Hello everyone. Let's practice some daily use English sentences. And our first sentence is मी अजून जेवलेलो नाही. आपण रोजच्या बोलण्यामध्ये ही अशा प्रकारची सेंटेन्सेस बोलतो की मी अजून जेवलेलो नाही किंवा मी पोटभर जेवलो आहे. ते निघून गेले का? तर हे सेंटेन्सेस आपण कसे बोलायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. मी अजून जेवलेलो नाही. हे सेंटेन्स कसं होणार आहे? I haven't eaten yet. It's I haven't eaten yet. Yet means अजून. I haven't eaten yet means मी अजून जेवलेलो नाही. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी पोटभर जेवलो आहे. आता हे सेंटेन्स कसं होणार आहे? I have eaten my fill. I have eaten my fill means मी पोटभर जेवलो आहे. The next sentence ते निघून गेले का? ते निघून गेले का? Did they leave? Did they leave? ते निघून गेले का? Did they leave? नेक्स्ट सेंटेन्स मी ते केले नाही. मी ते केले नाही. I didn't do it. It's I didn't do it. Didn't means did not चं संक्षिप्त रूप आहे. असंही बोलू शकता तुम्ही की I did not do it. पण असंही बोलू शकतो की I didn't do it means मी ते केले नाही. हे कोणासाठी आहे? एखादी गोष्ट असेल आणि आपण ती विचारतो की हे कोणासाठी आहे, तर ते इंग्लिश मध्ये विचारायचं कसं? Who is this for? It's Who is this for? Who is this for? हे कोणासाठी आहे?